किरण सोनवणे यांच्यापासून आपण आता सुरुवात करूयात। किरणजी, पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, आज किती धाकधूक वाढलेली आहे आणि कशा प्रकारचा निकाल तुम्हाला आज अपेक्षित आहे? विशालजी, तसं काही धाकधूक वगैरे नाही आहे। बरं. आम्ही काम केलेलं आहे आणि विकासाला लोक मतदान करतील अशा पद्धतीची अपेक्षा आहे आणि महायुतीचं सरकार आपल्याला संध्याकाळपर्यंत स्पष्ट बहुमत मिळालेलं तुम्हाला दिसेल। त्यामुळे अशी काय आम्हाला धाकधूक वगैरे तुम्ही म्हणताय तसं काय नाहीये। बरं, धाकधूक जरी नसली तरी काय तयारी करून ठेवली? मग संध्याकाळीचा निकाल तुमच्या बाजूने येणार आहे तर सेलिब्रेशनची तयारी आपण केलेली असेल? हो, सगळ्या पद्धतीनं सगळ्या महाराष्ट्रात सगळे कार्यकर्ते गुलाल घेऊन तयार आहे आणि गुलाल आमचाच आहे, त्यामुळे काही वाद नाहीये। बरं, जागा तुम्हाला किती मिळतील असं वाटतंय आज? आम्हाला 55-60 पर्यंत जागा सहज मिळावे शिंदे आमच्या पक्षाला, अशी आमची अपेक्षा आहे। आणि तशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात आम्ही ज्यावेळेस फिरत होतो त्यावेळेस तशा प्रकारचं वातावरण आम्ही अनुभवलेलं आहे स्वतः। बरं, तुम्ही जसं किरणजी म्हणालात की साधारणतः 55 पर्यंत जागा मिळण्याचा अंदाज आहे। भाजपपेक्षा शिंदेच्या शिवसेनेला तुलनेनं कमी जागा मिळाल्या, पण कमी जागा मिळाल्यानंतर सुद्धा जर स्ट्राईक रेट जास्त असेल तर मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हा मुद्दा उपस्थित होतो। आता सेलिब्रेशन बद्दल जर तुमचं फिक्स झालं असेल तर ही मुद्दा तुम्ही ठाम केलाच असेल, काय सध्या मनात काही ठरलंय का तुमचं? ठरलंय का? मुख्यमंत्री आता बघा, समजा मी ज्या पक्षाला रिप्रेझेंट करतो त्याची प्रत्येकाची अपेक्षा असते की माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, साहजिक. ही साहजिक अपेक्षा हो. आहे। पण कसं आहे की आमच्या महायुतीमध्ये सगळ्यांमध्ये चांगल्या प्रकारचा समन्वय आहे सर्व नेत्यांमध्ये, आणि ते बठून आमचं ते पार्लमेंटरी बोर्ड आहे ज्या संदर्भातलं, आणि ते त्यावरती योग्य तो निर्णय घेतील। पण आमची अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथ शिंदे व्हावे। हा पण खूप महत्वाचा आहे, मधला शब्द जो आहे ना पण, तो खूप महत्वाचा आहे। बरोबर आहे। प्रेरणाजी, मी आपल्याकडे येतो। प्रेरणाजी, योगायोग म्हणा किंवा काही म्हणा, आज 23 तारीख आहे, अतिशय निर्णायक तुमच्यासाठी ठरू शकते, कारण पहाटेचा शपथविधी आणि त्यानंतर आज लागणारे निकाल, हा योगायोग जुळून येणार का? हो, नक्कीच जुळून येणार। आणि आजही आमची इच्छा तशीच राहील की ज्या पद्धतीने पहाटेच्या शपथविधीमध्ये दादांनी शपथ घेतली त्या पद्धतीने आजचा निकाल त्याच दिशेने जावा आणि निश्चितपणे दादा मुख्यमंत्री व्हावे अशी आमची सगळ्यांची इच्छा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।